सर्वात प्रथम तर नमस्कार, नमस्ते. छत्रपती संभाजीनगरमधून आल्याबद्दल मला खूप आनंद आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला मला एक अपॉर्च्युनिटी आहे की मी त्याला नॅशनल स्टेजवर रिप्रेझेंट करू शकेल. तर थँक्यू सो मच टू एव्हरीबडी ज्यांनी मला एवढा सपोर्ट आणि एवढं प्रेम दाखवलं. असंच तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत राहू दे, ताकी आपण महाराष्ट्रासाठी इंडियाचं हे पूर्ण ताज परत आणू शकू. थँक्यू. काय सांगाल ही तुमची जर्नी कशा पद्धतीची राहिली, किती प्रयत्न तुम्हाला करावे लागले, कशा पद्धतीने? खरं सांगायला गेलं तर माझी जर्नी ही लहानपणीच सुरू झाली आहे. जेव्हापासून मला माहिती होतं की मला इंडियासाठी काहीतरी करायचं आहे. खरं प्रयत्न ही मी 3-4 वर्ष झाले कंटिन्युअसली ट्रेनिंग घेत आहे आणि फिजिकल ट्रेनिंग असेल, मेंटल ट्रेनिंग असेल आणि सर्वात प्रथम एक महाराष्ट्राबद्दल जेवढी माहिती असू शकते, कारण की हा आपला स्टेट एवढा कल्चरली रिच हेरिटेज आहे. सो टू बी एबल टू represent every single corner of महाराष्ट्र आणि मोस्ट इम्पॉर्टंटली मला ही संधी मिळाली आहे. मला असं म्हणायला वाटतं की आय डोंट जस्ट स्टँड हिअर अलोन ॲज महाराष्ट्र. मी महाराष्ट्राच्या प्रत्येक मुलीची स्पिरिट आपल्या नॅशनल स्टेजवर रेप्रेझेंट करणार आहे. प्रत्येक मुलगी हू डेअर्स टू ड्रीम बियॉन्ड हर बाउंड्रीज, तर मी ती ताकद माझ्यासोबत घेऊन चालणार आहे ऑन द नॅशनल स्टेज. तुमचा जो दिनक्रम असतो तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला स्वतःला मेंटेन करायचं, दिवस कसा तुम्ही सुरू करता? जी, जेव्हा आमचं ट्रेनिंग पिरियड सुरू असतो ते खूप रिगरस असतं. जेव्हा मुंबईमध्ये मी ट्रेनिंग घेतली, आमचे दिवस खूप लवकर सुरुवात होती. फ्रॉम फिजिकल ट्रेनिंग टू मोस्ट इम्पॉर्टंटली रॅम्प वॉक ट्रेनिंग, कारण की खूप प्रकारचे रॅम्प वॉक आणि कम्युनिकेशन ट्रेनिंग्स हे तुम्ही घेऊ शकता, ज्याची संधी मला मिळाली होती थ्रू इंडियाज मिस TGPC अँड देन नाव थ्रू फेमिना मिस इंडिया महाराष्ट्र. पॅजंट होण्याच्या पहिले एक बूट कॅम्प सीझन असतो, जिथे तुम्ही ट्रेनिंग तुमची तुम्हाला इंडस्ट्री एक्सपर्ट्स देत असतात. तर ते एक माझ्यासाठी प्लस पॉईंट नेहमीच आहे. बट अदर दॅन दॅट एक स्वतःहून एक कष्ट करणं आणि मोस्ट इम्पॉर्टंटली ट्रेनिंग घेणं हे महत्त्वाचं आहे. तर फिजिकल ट्रेनिंगवर मी लक्ष देतच आहे, बट सर्वात महत्त्वाचं मेंटल आणि इमोशनल ट्रेनिंगवरही मी लक्ष देत आहे. या फील्डमध्ये सर्वात प्रथम तर प्लीज फॉलो युअर हार्ट, फॉलो युअर ड्रीम्स आणि एकच सेकंड हे जरा जी तुम्ही परत तुम्ही इतर मुलींना काय सांगाल या फील्डमध्ये त्या बघणार आहेत? येस, तर माझी अशी खूप इच्छा आहे की प्रत्येक महाराष्ट्राची मुलगी तिच्या स्वप्नांकडे एक स्टेप घेऊ शकेल. आणि अगर हा इंटरव्ह्यू बघून आणि ही मुलाखत बघून अगर एका पण मुलीला इन्स्पिरेशन झाली की तिने त्यांच्या स्वप्नांकडे एकदम फोर्सफुली मूव्ह करावं, तर आय थिंक माझं पर्पज हिअर इज कम्प्लीट. मी प्रत्येक मुलीला एवढंच सांगेल की आपलं फॅमिलीचं सपोर्ट असणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि अगर त्यांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे तर आपण जग जिंकून येऊ शकतो. हे मी तुम्हाला सांगू शकते. माझे आईवडील इथे माझ्यासोबत बसले आहेत. मी आज तिथे त्या स्टेजवर एवढा कॉन्फिडेंटली जाऊ शकली, कारण की माझी रूट्स, माझे व्हॅल्यूज हे माझ्यासोबत माझ्या आईवडिलांनी मला एवढं छानपैकी अपब्रिंगिंग दिली आहे. तर मी तेच सांगेल आणि प्रत्येक मुलीला एवढंच सांगेल, नथिंग बीट्स हार्ड वर्क, वर्क हार्ड टुवर्ड्स युअर ड्रीम, चूज करेज ओव्हर कम्फर्ट अँड वन डे होपफुली यू विल बी सिटिंग हिअर टू. पुढचा प्रवास हे माझ्यासाठी एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. फेमिना मिस इंडिया रेप्रेझेंटेशन हे माझ्यासाठी लहानपणीपासूनच मी हे स्वप्न बघितलं. जिंकल्या मी एक वाक्य बोलले स्टेजवर, आय स्टेप्ड ऑन टू दिस स्टेज विथ वन विजन, वन थॉट अँड वन गोल, अँड टुडे आय एम वन स्टेप क्लोजर टू एव्हरीथिंग दॅट आय ऑलवेज वॉन्टेड टू बी. तर म्हणून हे पूर्ण प्रवास माझ्यासारखं एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. मी खूप एक्सायटेड आहे, खूप ग्रेटफुल आहे की महाराष्ट्रासारख्या एवढ्या कल्चरली रिच भूमीला मी रेप्रेझेंट करू शकते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीला मी नॅशनल स्टेजवर रेप्रेझेंट करणार आहे. तर महाराजांची सगळे शिकवण मी माझ्यासोबत घेऊन चालणार आहे. फिअरलेस स्पिरिट आणि आपलं सगळं कल्चर मी माझ्यासोबत चालणार आहे. थँक्यू सो मच.